नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील अशोकलाल कटारिया, श्री तिलोक जैन विद्यालय पाथर्डी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं ई कंटेंट प्रोग्राममध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी मधील पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट यावर चर्चा करत असताना एलिमेंट्स, त्यांचं क्लासिफिकेशन, त्याचं इम्पॉर्टन्स, त्यानंतर डोबेरायनर आणि न्यूलँड्सचा लॉ ऑफ ऑक्टेव्ज यावरती प्रामुख्याने चर्चा केली। त्यांच्यामध्ये असणारे जे काही लिमिटेशन्स आहेत ते लिमिटेशन्स आपण त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आज आपण या ठिकाणी मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ यावरती चर्चा करणार आहोत। द मेंडेलिव्हज वर्क इज अ पायोनियर वर्क इन द हिस्ट्री ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स। मेंडेलिव्हचं जे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटच्या संदर्भातलं कामकाज आहे, वर्क आहे, ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून आज आपण यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत। कारण बऱ्याच वेळा परीक्षेला मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ हा 2 मार्काला येतो। मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉचे मेरिट्स 3 मार्काला येतात आणि मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉचे डीमेरिट्स 3 मार्काला येतात। म्हणजे जवळपास 8 मार्काचे प्रश्न हे बोर्ड एक्झाममध्ये वेगवेगळ्या प्रकारे या घटकावरती विचारू शकतात आणि म्हणून आपण या टॉपिकला आज सविस्तर या ठिकाणी समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात। मग आता प्रथम आपण मेंडेलिव्हजचा पिरियॉडिक लॉ बघू। फ्रेंड्स, द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस। बघा, मेंडेलिव्हने काय म्हटलं, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट। प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट म्हणजे काय की जे काही मूलद्रव्य आहेत त्याचे गुणधर्म। द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस म्हणजे मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवृत्ती फल असतात। याचा अर्थ काय, मूलद्रव्याची तो चढत्या क्रमाने, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी करत गेला आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की जेव्हा आपण मूलद्रव्याची चढत्या क्रमाने मांडणी करत जातो त्यावेळेस मूलद्रव्याचे गुणधर्म ठराविक कालावधीनंतर पुन्हा रिपीट होतात आणि म्हणून मग त्याने स्टेटमेंट काय केलं, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस म्हणजे मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवृत्ती फल असतात। अशा प्रकारचा हा जो लॉ आहे याला मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ असं म्हटलं जातं। आता या लॉमध्ये काही खूप महत्त्वाचे मेरिट्स होते, त्या मेरिट्सवरती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे चर्चा करूयात। मग यामध्ये बघा, आता तुम्ही पहिला महत्त्वाचा मेरिट काय आहे, ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेर रिवाइज so as to give them proper place in the periodic table. It is a very important statement. Atomic masses of some elements were revised म्हणजे त्याने काय केलं, काही मूलद्रव्याचं ॲटॉमिक मास रिवाइज केलं, सो ॲज टू गिव्ह देम अ प्रॉपर प्लेस। त्यामुळे काय फायदा झाला तर त्या मूलद्रव्यांचं योग्य ॲटॉमिक मास दिल्यामुळे त्याला पिरियॉडिक टेबलमध्ये प्रॉपर प्लेस त्या ठिकाणी देता आली। तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल। द ॲटॉमिक मास ऑफ द बेरिलियम वॉज 14.09 वॉज चेंज टू द करेक्ट व्हॅल्यू 9.4। आता बघा, ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम वॉज 14.09 वॉज चेंज टू करेक्ट व्हॅल्यू 9.4 म्हणजे बेरिलियमचं ॲटॉमिक मास सुरुवातीला टेबलमध्ये किती होतं, 14.09 होतं आणि ते चेंज करून मेंडेलिव्हने त्याची करेक्ट व्हॅल्यू फाइंड आउट केली 9.4। त्यामुळे काय झालं, बेरिलियम वॉज प्लेस बिफोर बोरॉन म्हणजे बेरिलियमला बोरॉनच्या आधी त्या ठिकाणी काय करता आली, पिरियॉडिक टेबलमध्ये जागा करून देता आली। हा एक महत्त्वाचा मेंडेलिव्हचा मेरिट आहे ज्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे। आता मी तुमच्या पुढे दुसऱ्या मेरिटवरती चर्चा करतो। मेंडेलिव्ह केप्ट सम वॅकंट प्लेसेस इन द पिरियॉडिक टेबल फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर टिल देन। बघा आता हे किती महत्त्वाचं आहे, ही केप्ट सम वॅकंट प्लेसेस इन द पिरियॉडिक टेबल फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर टिल देन म्हणजे ज्या मूलद्रव्याचा आत्तापर्यंत शोधच लागलेला नाही
अशा मूलद्रव्यांसाठी मेंडेलिव्हने काय केलं, त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये काही वॅकंट प्लेसेस ठेवल्या. अँड 3 of these unknown elements were given the name इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम अँड इका सिलिकॉन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आता लक्षात आलं का, त्याने काय केलं, बाकीत केलं, शिवाय त्याने काय केलं, असं सांगितलं बोरॉन नंतर, ॲल्युमिनियम नंतर आणि सिलिकॉन नंतर ह्या मूलद्रव्यांचे शोध लागतील. इका म्हणजे च्या नंतर एक, अशा अर्थाने त्याचा शब्दप्रयोग केलेला आहे. म्हणजे बोरॉन नंतर एक, ॲल्युमिनियम नंतर एक आणि सिलिकॉन नंतर एक. म्हणून आपण म्हणतोय काय, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम अँड इका सिलिकॉन फ्रॉम नेबरिंग. अँड their atomic masses indicated as 44, 68 and 72 respectively. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, मेंडेलिव्ह केवळ भाकीत करून थांबला नाही, तर त्याने त्याचे गुणधर्म तर सांगितले, पण त्याच्याबरोबर त्याचा ॲटॉमिक मास सुद्धा सांगितले आणि ते 44, 68 आणि 72 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे तसं जर बघितलं तर भविष्यात न शोधलेल्या मूलद्रव्यांचं भाकीत करणं, त्याचे गुणधर्म सांगणं आणि त्याचं ॲटॉमिक मास देखील सांगणं, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून ही दखलपात्र गोष्ट आहे किंवा दखल घेण्यासारखी महत्त्वाची बाब आहे असं म्हटलं तर ते या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. मग पुढे काय घडलं बघा, लेटर ऑन दीज एलिमेंट वेर डिस्कवर्ड अँड नेम ॲज द स्कँडियम, गॅलियम अँड जर्मॅनियम रिस्पेक्टिव्हली. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं का की मेंडेलिव्हने भाकीत केलं होतं आणि हे भाकीत अक्षरशः तंतोतंत खरं ठरलं. म्हणजे लेटर ऑन दीज एलिमेंट्स वेर डिस्कवर्ड, नंतर या मूलद्रव्यांचा शोधही लागला आणि अनुक्रमे त्याला मग स्कँडियम, गॅलियम आणि जर्मॅनियम अशी नावं दिली गेली. द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स मॅच वेल विथ दोज प्रेडिक्टेड बाय द मेंडेलिव्ह. हे जास्त महत्त्वाचं आहे. द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट मॅच वेल, त्या प्रॉपर्टीज ज्या होत्या त्या व्यवस्थित मॅच झाल्या. कुणाशी, विथ दोज प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव्ह. म्हणजे मेंडेलिव्हने जे काही प्रेडिक्शन केलेलं होतं त्या मेंडेलिव्हच्या प्रेडिक्शन बरोबर हे जे नवीन मूलद्रव्य शोधली गेली, ज्याला स्कँडियम, गॅलियम आणि जर्मॅनियम अशी नावं दिली गेली, त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज मेंडेलिव्हने प्रेडिक्ट केलेल्या प्रॉपर्टीशी तंतोतंत काय झाल्या, मॅच झाल्या. आणि म्हणून मेंडेलिव्हचं हे काम जे आहे ते खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्याच्यानंतर मेंडेलिव्हचं तिसरं मेरिट बघा, देर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबल गॅसेस इन मेंडेलिव्हज ओरिजिनल पिरियॉडिक टेबल. हाऊएव्हर, when the noble gases such as the helium, neon, argon, krypton, xenon, radon, etc., they were discovered towards the end of the 19th century, then he created the zero group without disturbing the original table. म्हणजे लक्षात घ्या की there was no place reserved for noble gases in Mendeleev's original periodic table. मेंडेलिव्हच्या ओरिजिनल periodic table मध्ये झिरो ग्रुपसाठी जागा नव्हती. However, when noble gases such as the helium, neon, argon, etc. were discovered towards the end of 19th century, then he created the zero group without disturbing the original table. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, सुरुवातीला मेंडेलिव्हच्या ओरिजिनल टेबलमध्ये झिरो ग्रुपसाठी जागा नव्हती, पण 19व्या शतकाच्या अखेरीला विद्यार्थी मित्रांनो या नोबेल गॅसेसचा शोध लागला. नोबेल गॅसेस म्हणजे आपल्याला माहिती आहे, those gases which have the valency 0, they does not take part in the any reaction, we can say it is a noble gases. Their outermost shell is completely fulfilled. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. ज्याची outermost shell पूर्ण भरलेली असते, म्हणजे ते रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभागी होत नाहीत, त्यांना नोबेल गॅसेस, मराठीमध्ये आपण त्यांना राजवायू म्हणतो. जे हेलियम, न्यूऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे आहेत. मग या राजवायूंचा शोध कधी लागला तर 19व्या शतकाच्या अखेरीला. आणि मग मेंडेलिव्हने ही क्रिएटेड द झिरो ग्रुप विदाऊट डिस्टर्बिंग द ओरिजिनल टेबल. म्हणजे मेंडेलिव्हने काय केलं, झिरो ग्रुप तयार केला, पण सुरुवातीचा त्याचा टेबल होता त्याच्यामध्ये कुठेही त्याने डिस्टर्ब केला नाही. अशा प्रकारे मेंडेलिव्ह काय करू शकला, या नोबेल गॅसेसला जागा देऊ शकला. हे मेंडेलिव्हचं महत्त्वाचं मेरिट आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता मेंडेलिव्हच्या मेरिट्सवरती चर्चा केली.
आता मी तुमच्याबरोबर मेंडेलिव्हच्या डिमेरिट्सवर चर्चा करतो, कारण काही त्याच्यामध्ये गुण होते, तसे काही दोष पण होते त्याच्या सारणीमध्ये. मग अडचणी काय होत्या, दोष काय होते, तर त्यातला पहिला महत्त्वाचा जो डिमेरिट आहे, द होल नंबर ऑफ ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट कोबाल्ट अँड निकेल इज सेम, therefore there was ambiguity regarding the sequence in the Mendeleev's periodic table. आता हा महत्त्वाचा भाग आहे, तो तुम्ही लक्षात घ्या की होल नंबर ऑफ ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट कोबाल्ट अँड निकेल इज द सेम. कोबाल्ट आणि निकेल यांचं जे काही ॲटॉमिक मास होतं त्या ठिकाणी ते सेम होतं, आणि म्हणून मग तिथे समस्या निर्माण झाली. कशाच्या संदर्भात? दिअर सिक्वेन्स इन द मेंडेलिव्हज पेरियॉडिक टेबल. म्हणजे मेंडेलिव्हच्या पेरियॉडिक टेबलमध्ये कोबाल्ट आणि निकेल यांची अरेंजमेंट कशी करायची, त्यांची सिक्वेन्स कशी लावायची, या संदर्भामध्ये मेंडेलिव्हचा जो काही कन्फ्युजन होता तो त्याच्या सेम ॲटॉमिक मासमुळे होता. आणि हे एक महत्त्वाचं डिमेरिट हे मेंडेलिव्हच्या पेरियॉडिक टेबलच्या संदर्भामध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सांगता येऊ शकतं. त्याच्यानंतर दुसरं डिमेरिट आहे आयसोटोप्स. आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आयसोटोप, आपण इथून मागे कन्सेप्ट पण बघितलेली आहे की आयसोटोप्स हॅव द डिफरंट ॲटॉमिक मासेस बट इट हॅज अ सेम केमिकल प्रॉपर्टीज. वी कॅन से इट इज आयसोटोप. So isotopes were discovered long time after Mendeleev put forth the periodic table, and as the isotope have the same chemical properties but different atomic masses, then a challenge was posed in the placing them in Mendeleev's periodic table. मग आता तुमच्या लक्षात आलं का, आयसोटोप्स हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टीज, म्हणजे आयसोटोपच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा आहेत, त्या सारख्या आहेत, बट देअर मासेस इज डिफरन्स और डिफरंट, म्हणजे मासेसमध्ये फरक आहे पण प्रॉपर्टीज सारख्या आहेत. आणि मेंडेलिव्हने मूलद्रव्यांची मांडणी कशी केली होती, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली होती. मग आता मेंडेलिव्हला एक प्रश्न पडला की यांच्या प्रॉपर्टीज जर सारख्या असतील तर यांना वेगळी जागा द्यायची का, आणि जर वेगळी जागा द्यायची नसेल तर त्यांचं मास डिफरन्स आहे किंवा डिफरंट आहे, मग करायचं काय. तर अशा प्रकारचा प्रश्न मेंडेलिव्हला पडलेला होता. Isotopes were discovered after long time. Then he put forth the Mendeleev's periodic table. As the isotopes have the same chemical properties but different atomic masses, a challenge was posed in placing them in the Mendeleev's periodic table. म्हणजे त्यांच्या जागेविषयी प्रश्न मेंडेलिव्हला या ठिकाणी पडलेला आहे. हा एक महत्त्वाचा ड्रॉबॅक ज्याला आपण डिमेरिट म्हणतो तो मेंडेलिव्हच्या टेबलचा होता. आता विद्यार्थी मित्रांनो तिसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. व्हेन द एलिमेंट्स आर अरेंज इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. बघा आता एलिमेंट्स आर अरेंज इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस, द राइज इन ॲटॉमिक मास डज नॉट अपियर टू बी युनिफॉर्म. द राइज इन ॲटॉमिक मास डज नॉट अपियर टू बी युनिफॉर्म म्हणजे काय, तर त्या ठिकाणी मूलद्रव्याची अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली, बट द राइज इन ॲटॉमिक मास म्हणजे जे काही वाढतं ॲटॉमिक मास आहे डज नॉट अपियर टू बी युनिफॉर्म, म्हणजे ते युनिफॉर्मली राईज होत नव्हतं. इट वॉज नॉट पॉसिबल देअरफॉर टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी एलिमेंट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं का, यामुळे दोन हेवी मूलद्रव्यांच्या मध्ये नेमकी किती मूलद्रव्ये शोधली गेली याविषयी मेंडेलिव्हला भाकीत करता आलं नाही, आणि हा मेंडेलिव्हचा तिसरा महत्त्वाचा ड्रॉबॅक आहे. त्याच्यानंतर मेंडेलिव्हचा चौथा ड्रॉबॅक आहे, इट इज रिलेटेड टू द पोझिशन ऑफ हायड्रोजन. आता बघा हा खूप महत्त्वाचा ड्रॉबॅक आहे, कारण का हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हॅलोजन. आता पहिला मुद्दा लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन आपण H2 म्हणतो, मग हॅलोजनमध्ये कोण आहे, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, मग Cl2, Br2, I2, तसं H2. म्हणजे केमिकली काय झालं, हायड्रोजन शो सिमिलॅरिटी विथ हॅलोजन. इन द सेम वे देर इज अ सिमिलॅरिटी इन द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन अँड अल्कली मेटल. मग आता लक्षात घ्या, हायड्रोजन हॅलोजनच्या बरोबर प्रॉपर्टी रिझेम्बलन्स करत होता किंवा शो करत होता, पण त्याच वेळी इन द सेम वे
there is a similarity in the chemical properties of hydrogen and alkali metal. We know that alkali metal is lithium, sodium, potassium, rubidium, cesium, francium. All these are the alkali metal. And here hydrogen resembles the properties related to alkali metal. So friends, on considering the above properties, it can be or it cannot be decided which is the correct position of the hydrogen. आता लक्षात घ्या. On considering the above properties, it cannot be decided which is the correct position of hydrogen. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मेंडेलिव्हला त्या ठिकाणी हायड्रोजनची नेमकी करेक्ट पोझिशन कोणती आहे, म्हणजे रादर त्याला हॅलोजनच्या ग्रुपमध्ये टाकायचं की अल्कली मेटलमध्ये टाकायचं, या संदर्भामध्ये मेंडेलिव्हचं कन्फ्युजन होतं आणि त्यामुळे मेंडेलिव्ह हायड्रोजनला व्यवस्थितपणे काय करू शकला नाही, त्याची पोझिशन मेन्शन करू शकला नाही. तर हा मेंडेलिव्हचा महत्त्वाचा चौथा ड्रॉबॅक होता, डिमेरिट्स होतं. आणि म्हणून मेंडेलिव्हची थेअरी पण 100% यशस्वी होऊ शकली नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे मेंडेलिव्हच्या थेअरीमध्ये पण हे ड्रॉबॅक होते आणि म्हणून मग ह्या ड्रॉबॅकला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी नवीन इन्व्हेन्शन हेनरी मोसले नावाच्या शास्त्रज्ञाने केलं आणि त्याने मॉडर्न पिरियॉडिक टेबलची कन्सेप्ट या ठिकाणी आपल्या पुढे मांडलेली आहे, ज्या कन्सेप्टवर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी पुन्हा एकदा सुनील अशोकलाल कटारिया, श्री तिलोक जैन विद्यालय पाथर्डी, आपणा सर्वांचं ई कंटेंट प्रोग्राममध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपण जर आतापर्यंत चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपण चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावं, म्हणजे आपणास माझ्या पुढील सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन या ठिकाणी मिळतील. यासाठी मी तुम्हाला सर्वांना व्हिडिओला सबस्क्राईब करण्याविषयी त्या ठिकाणी सुचवतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांचं आजच्या घटकामध्ये स्वागत करून या ठिकाणी थांबतो आणि माझ्या नवीन व्हिडिओच्या घटकाला पाहण्यासाठी तुम्हा सर्वांना मी निमंत्रित करतो. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.